Hello everyone. In last lecture, we discussed about the working of NPN transistor. How the NPN transistor work in active mode. That is very important. So whenever the transistor is in active mode, always remember that the emitter base junction is in forward bias and the collector base junction is in reverse bias. Then and then only this transistor work in active mode and it behave like as an amplifier. ओके, तो amplifier म्हणून बिहेव होतो हे लक्षात घ्या बाण. आणि amplifier म्हणजे काय असतं तर सिग्नलची स्ट्रेंथ इन्क्रीज करणे. ओके, इनपुटला आपण वीक सिग्नल देतो किंवा लो सिग्नल देतो आणि त्या लो सिग्नलची स्ट्रेंथ amplifier काय करतो इन्क्रीज करतो. So after amplification we can say the signal strength will be increases. Okay, or we can say we are getting their high strength of signal. Okay, so that is the output of amplifier. Remember that. Now in this lecture we discuss about the first configuration, that is common emitter configuration. Last lecture ला आपण configuration सुद्धा बघितले. Common emitter configuration असतं, common base configuration असतं, त्यानंतर कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन असतं. व्हॉट इज मीन बाय कॉमन? कॉमन मीन्स ग्राउंड. ओके, आणि पर्टिक्युलर टर्मिनल जर आपण ग्राउंड केलं तर त्या पर्टिक्युलर कॉन्फिगरेशनला काय म्हटलं जातं तर कॉमन कॉन्फिगरेशन म्हटलं जातं. इफ वी आर ग्राउंडेड इमिटर टर्मिनल then it is called common emitter configuration. If we are grounded collector terminal then it is called common collector configuration. If we are grounded the base terminal then it is called common base configuration. Remember that. And commonly we can use the common emitter configuration. ह्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं की कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये जी कंडक्टिव्हिटी असते, जो गेन असतो तो हाय असतो. Okay, conductivity is high, gain is high in common emitter configuration, and that's why amplification is better compared to other two configurations. हे लक्षात ठेवा, amplification common emitter configuration मध्ये चांगलं होतं compared to other two configuration. त्यामुळे आपण मोस्टली common emitter configuration यूज करतो. So as per NCERT, as per state board, you only study, you only learn the common emitter configuration. Remember that. And the common collector and common base, it is not a part of your syllabus. Okay, हे तुमच्या सिलेबस चे पार्ट नाही आहेत, हे लक्षात घ्या. एनसीईआरटी पॉइंट ऑफ व्ह्यू असू दे किंवा स्टेट बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू असू दे, तुम्हाला फक्त कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन लर्न करायचं आहे. ओके, सो आता आपण कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन बघणार आहोत. त्याच्यामध्ये करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर काय असतो हे आपण स्टडी करणार आहोत ह्या लेक्चर मध्ये आणि काही प्रॉब्लेम डिस्कस करणार आहोत. सो लुक हियर, फर्स्ट आय एम गोइंग टू राइट हियर द कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. सो ऑब्वियसली आता मी जसं लास्ट लेक्चरला सिम्बॉल ड्रॉ केले होते सेम सर्किट ड्रॉ करतो इथं बघा. सो ऑब्वियसली देयर इज ए इमिटर टर्मिनल इज ग्राउंडेड. आपल्याला इमिटर टर्मिनल ग्राउंड करायचं आहे पाहणं, हे तर आपल्याला माहिती आहे कारण कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आहे. ओके, आपण एनपीएन ट्रान्झिस्टर यूज करणार आहोत. ओके, पीएनपी यूज करणार नाही इथे. एनपीएन ट्रान्झिस्टर काय यूज करणार? मोस्टली आपण काय यूज करतो कारण ह्याच्यामध्ये सुद्धा कंडक्टिव्हिटी जास्त असते. एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये कंडक्टिव्हिटी काय असते बाळांनो? जास्त असते. सो मोस्टली आपण बाळांनो काय यूज करतो? एनपीएन ट्रान्झिस्टर यूज करतो. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर हे झालं इमिटर टर्मिनल, हे ग्राउंड केलं मी. त्यानंतर कलेक्टर टर्मिनल. ओके, हे कलेक्टर टर्मिनल आहे. इथं आपण बाळांनो सप्लाय कसं देतो बघा. या ठिकाणी कलेक्टर टर्मिनल म्हणजे कुठला टाईप आहे तर कलेक्टर टर्मिनल मीन्स विच टाईप? दी एन टाईप इन एनपीएन ट्रान्झिस्टर. हे लक्षात घ्या. आणि ह्या एन टाईपला आपण पॉझिटिव्ह पोटेन्शियल ऑफ बॅटरी कनेक्ट करतो. कुठल्या? हाय व्होल्टेज बॅटरी. ओके, म्हणजे इथून आपण 12 व्होल्ट सप्लाय देणार आहोत. इथं आपण रेजिस्टर पण ड्रॉ करू शकतो. तो या रेजिस्टन्सच्या अक्रॉस हा आरसी आहे किंवा लोड रेजिस्टन्स पण म्हटलं जातं आणि या रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला करंट मिळतो. सिमिलरली तुम्ही इथेही रेजिस्टन्स ड्रॉ करू शकता, नाही केला तरी चालेल.
पण इथं आपल्याला जो करंट मिळतो दॅट इज कॉल्ड आयसी. इथं आयसी मिळतो आरसीच्या अक्रॉस आणि इथं इमिटर टर्मिनलच्या अक्रॉस जो करंट मिळतो त्याला आपण म्हणतो आयई. ओके, दिस करंट इज कॉल्ड एज व्हॉट, आयई. त्यानंतर इथं बेस टर्मिनल आहे, सो या बेस टर्मिनलला आणखी एक आपण रेजिस्टन्स कनेक्ट करूया. ओके, सो ह्या बेस टर्मिनलचा जो रेजिस्टन्स आहे त्याला आपण आरबी असं नाव देऊया. आणि इथून जो करंट फ्लो होतो बाळांनो, इथून जो करंट फ्लो होतो दिस करंट इज कॉल्ड आयबी, इनपुट करंट. ओके, बेस टर्मिनलच्या अक्रॉस जो करंट फ्लो होतो तो म्हणजेच काय आहे, इनपुट करंट आहे. आणि इथून आपण लो व्होल्टेज बॅटरी कनेक्ट करतोय. इथे आपण लो व्होल्टेज बॅटरी कनेक्ट करतो. हे जे नाव आपण लास्ट लेक्चरला दिली होती, हा व्हीबीबी असं म्हटलं होतं आणि हा आपण व्हीसीसी असं म्हटलं होतं. ओके, बघा इथं मी 3 करंट ड्रॉ केलेत. सो दिस इज द कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन सर्किट. ओके, हे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनचं सर्किट आहे. आउटपुटला बघा इथे आउटपुटला लोड रेजिस्टन्स म्हणजेच कलेक्टर रेजिस्टन्स म्हणजेच आरसी इथं कनेक्ट केलं आहे. त्यानंतर इथं हाय व्होल्टेज व्हीसीसी बॅटरी कनेक्ट केलेली आहे. त्यानंतर हे जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते एन टाइपची म्हणजे कलेक्टर बेस जंक्शन काय केलं, रिव्हर्स बायस केलं. ओके, कलेक्टर बेस जंक्शन काय केलं, रिव्हर्स बायस केलं. आणि बघा इथं पॉझिटिव्ह लो व्होल्टेज पॉझिटिव्ह पी टाईपला दिले म्हणजेच बेसला दिलं. बेस म्हणजेच काय आहे, पी टाईप आहे एनपीएन ट्रान्झिस्टरचा. आणि इथं मी पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरी कनेक्ट केले लो व्होल्टेज बॅटरी. सो ऑब्विसली इमिटर बेस जंक्शन काय झालं, फॉरवर्ड बायस झालं. आता नीट लक्ष द्या, तर ह्याच्यामध्ये 3 करंट आहेत. कुठले कुठले, आयई, आयबी आणि आयसी. आयई इज अक्रॉस व्हॉट, दी इमिटर टर्मिनल, आयबी इज अक्रॉस बेस टर्मिनल अँड आयसी इज अक्रॉस कलेक्टर टर्मिनल. ओके, आणि लास्ट लेक्चरला मी बाळांनो एक इक्वेशन तुम्हाला सांगितलं होतं, आठवते का बघा, आयई इज इक्वल्स टू व्हॉट, आयसी प्लस आयबी. ओके, आयई इज इक्वल्स टू काय असतं, आयसी प्लस आयबी. ओके, आयई इज इक्वल्स टू आयसी प्लस आयबी. हे इक्वेशन लक्षात ठेवा फक्त, आयई इज इक्वल्स टू आयसी प्लस आयबी. हे कसं आलं, आता फॉर एक्झाम्पल हा ट्रान्झिस्टर आपण नोड कन्सिडर केला आणि या नोडच्या अक्रॉस जर आपण केसीएल अप्लाय केलं, क्रिचॉफ करंट लॉ, when we can consider this transistor as a node and we can apply the KCL across this node, then look at here, the IC is incoming towards this node. Okay, IE is outgoing from this node and again IB is incoming towards that node. हे लक्षात घ्या, जर ट्रान्झिस्टर मी ऍज अ नोड कन्सिडर केलं बाळांनो इथे आणि ह्या नोडला जर मी केसीएल अप्लाय केलं, क्रिचॉफ करंट लॉ, ओके, तर काय होईल, आयसी ह्याच्याकडे येतोय, आयबी ह्याच्याकडे येतोय आणि आयई ह्याच्यापासून दूर जातोय. ओके, म्हणजेच आउटगोइंग करंट इज आयई हियर. ओके, देन इनकमिंग करंट्स आर आय सी अँड आयबी. हे लक्षात घ्या, इनकमिंग करंट्स कुठले कुठले आहेत, आयसी अँड आयबी. अँड दॅट्स व्हाय आय कॅन राईट हियर इक्वेशन आय इज इक्वल्स टू व्हॉट, आयसी प्लस आयबी ऍज पर केसीएल. ओके, क्रिचॉफ करंट लॉचा यूज करून मी हे इक्वेशन लिहिलं, आयई इज इक्वल्स टू व्हॉट, आयसी प्लस आयबी. इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोइंग करंट. आपण बघितले बाळांनो करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये क्रिचॉफ करंट लॉ काय असतो. ओके, क्रिचॉफ करंट लॉ म्हणजेच काय, इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोइंग करंट सिम्पली. ओके, सो इनकमिंग करंट कुठले कुठले आहेत, आयसी प्लस आयबी आहेत आणि आउटगोइंग करंट कुठला आहे, आयई आहे. इज इट क्लिअर? सो आता करंट अँप्लिफिकेशन म्हणजे काय, करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर म्हणतात त्याला बाळांनो, म्हणजेच गेन असतो. ओके, तुम्ही कुठलाही गेन घ्या, गेन इज सिम्पली आउटपुट अपॉन इनपुट. व्हॉट आय सेड, गेन इज सिम्पली आउटपुट अपॉन इनपुट. गेन म्हणजेच काय असतं बाळांनो, तर आउटपुट अपॉन इनपुटचा रेशो असतो. ओके, सो आय कॅन राईट हियर द गेन इज इक्वल्स टू, लुक इट हियर, सिम्पली आपण ज्यावेळी गेन म्हणतो बाळांनो, तर गेन काय असतं, तर आउटपुट अपॉन काय असतं, इनपुट असतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. गेन म्हणजे काय असतं, आउटपुट अपॉन इनपुट. आता जर करंट गेन म्हटलं तर आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट. ओके, करंट गेन जर मी म्हटलं तर आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट असतं. जर मी व्होल्टेज गेन म्हटलं तर आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज असतं. सो whenever we can say the voltage gain, that means it is the ratio of output voltage to input voltage.
and whenever we can say the current gain, then it is the ratio of output current to input current. So here in current amplification factor we can take the current gain. करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजेच भावनो काय आहे तर करंट गेन आहे या सर्किटचा. ओके, हे जे मी सर्किट इथं ड्रॉ केलंय ते सर्किट कुठलं आहे भावनो तर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनचं सर्किट आहे आणि मला याचा करंट गेन फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो करंट गेन फाइंड आउट करण्यासाठी मला पहिल्यांदा गेनचं इक्वेशन माहित पाहिजे. व्हॉट इज मीन बाय गेन? गेन इज इक्वल्स टू द रेशो ऑफ आउटपुट टू इनपुट. Then when we can say current gain, then it is the ratio of output current to input current. Remember that. So current amplification factor is nothing but what? Simply gain, or we can say simply it is the current gain. Remember that. So first I am going to find out here parameters, output parameter and input parameters. आता मला सांगा, जर मी इमिटर टर्मिनल ग्राउंड केला असेल तर इथं इनपुटला मी इनपुट कुठं प्रोव्हाइड केले? मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं, ज्यावेळी कॉमन इमिटर असतो त्यावेळी इनपुट कुठं असतं? बेस आणि इमिटरच्या अक्रॉस. आणि आउटपुट कुठं असतं तर बेस इमिटर आणि कलेक्टरच्या अक्रॉस. सो हिअर वी आर गेटिंग दी आउटपुट अँड हिअर वी आर गेटिंग दी इनपुट. सो टेल मी नाव दी इनपुट पॅरामीटर्स. आता इनपुट पॅरामीटर्स कुठले आहेत इथं? सो फर्स्ट आयबी. ओके, इनपुट पॅरामीटर काय आहे? आयबी आहे बानो, हे लक्षात घ्या. इनपुट पॅरामीटर करंट मध्ये आयबी आहे. सो इथं मी लिहितो इनपुट पॅरामीटर्स. इनपुट पॅरामीटर करंट म्हणजे कुठला आहे इनपुट पॅरामीटर तर आयबी. आणि व्होल्टेज कुठला आहे ते आपल्याला पुढे लागणार आहे, म्हणून मी व्होल्टेजचं लिहितोय. करंट आपल्याला आता लागणार आहे या पॉइंट मध्ये आणि व्होल्टेज आपल्याला पुढच्या पॉइंट मध्ये लागणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये. ओके, सो मी इथं व्होल्टेजचा पण इनपुट पॅरामीटर लिहितोय. बघा, व्होल्टेज कुठलं हे कन्सिडर नाही करायचं. वी कांट कन्सिडर दिस व्होल्टेज बिकॉज दिस इज बॅटरी व्होल्टेज. ओके, सो हिअर वी शुड कन्सिडर दी व्होल्टेज अक्रॉस दिस बेस अँड इमिटर टर्मिनल. रिमेंबर दॅट. ज्यावेळी आपण व्होल्ट मीटरवर पाहणो त्या दोन्ही टर्मिनलच्या अक्रॉसचं व्होल्टेज चेक करेल, ते व्होल्टेज आपल्याला महत्वाचं आहे. ट्रान्झिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज. वी आर नॉट टेकिंग दिस व्होल्टेज बॅटरी व्होल्टेज बिकॉज देयर इज अ प्रेझेन्स ऑफ रेझिस्टन्स. हे लक्षात घ्या, इथं प्रेझेन्स ऑफ रेझिस्टन्स आहे म्हणजे इथं व्होल्टेज ड्रॉप होणार. ओके, देयर इज अ प्रेझेन्स ऑफ रेझिस्टन्स, दॅट मीन्स देयर इज अ व्होल्टेज ड्रॉप. रिमेंबर दॅट. अँड दॅट्स वाय वी कॅनॉट कन्सिडर दिस बॅटरी व्होल्टेज. ओके, हे व्हीबीबी आपण कन्सिडर करायचं नाहीये ऍज अ इनपुट व्होल्टेज. इनपुट व्होल्टेज म्हणजेच काय? दी व्होल्टेज अक्रॉस the base terminal and emitter terminal of that transistor. जेव्हा आपण इनपुट पॅरामीटर कन्सिडर करतो बानो त्यावेळी नेहमी लक्षात ठेवायचं की आपण ट्रान्झिस्टरच्या अक्रॉसचे व्होल्टेजेस चेक करतो. वी आर नॉट कन्सिडर देअर दी बॅटरी व्होल्टेजेस. ओके, बॅटरी व्होल्टेज म्हणजे इनपुट व्होल्टेज आपण इथं कन्सिडर करत नाही. आपण इथं इनपुट व्होल्टेज म्हणजे काय कन्सिडर करतो तर त्या ट्रान्झिस्टरच्या टर्मिनलच्या अक्रॉसचं व्होल्टेज. हे लक्षात घ्या. ओके, आता इथं इनपुट व्होल्टेज म्हणजेच इनपुट कुठं प्रोव्हाइड केले आपण? बेस आणि इमिटर टर्मिनलला. बरोबर आहे. वी हॅव प्रोव्हाइडेड हिअर इनपुट टू बेस अँड इमिटर टर्मिनल. that means we have to check the input voltage across this base and emitter terminal. ओके, सो व्होल्ट मीटरचा यूज करून आपण इमिटर आणि बेसच्या अक्रॉस प्रॅक्टिकली व्होल्टेज चेक करणार आणि ते व्होल्टेज म्हणजेच काय असणार आहे बाळू? इनपुट व्होल्टेज. म्हणून आपण ह्याला एक नाव देऊया. So this name is VBE. Okay, VBE का म्हटलं मी? कारण this voltage is between what? Base and emitter terminal. That's why we can give here name VBE. Okay, so इथं व्होल्टेजचा जो इनपुट पॅरामीटर आहे तो काय आहे? VBE आहे. हे लक्षात घ्या. व्होल्टेजचा जो इनपुट पॅरामीटर आहे बाळू तो काय आहे? VBE आहे. ओके, व्होल्टेज अक्रॉस दी बेस अँड इमिटर टर्मिनल. नाव आउटपुट पॅरामीटर. ओके, आता बघा आउटपुट पॅरामीटर. आउटपुट पॅरामीटर मध्ये करंट काय असणार आहे? आउटपुट कुठं आहे? अक्रॉस नाव कलेक्टर अँड इमिटर टर्मिनल. आउटपुट कुठं बघतोय आपण? ट्रान्झिस्टरच्या कलेक्टर आणि इमिटर टर्मिनलला. ओके, सो आता मला याचं सांगा आउटपुट पॅरामीटर काय असणार आहे करंट मध्ये? व्हेरी गुड सायली. आयसी. व्हेरी नाईस बेटा. आयसी इज आउटपुट पॅरामीटर. व्हेरी गुड.
ओके, आयसी काय असणार आहे, आउटपुट पॅरामीटर असणार आहे. सो करंट मध्ये आयसी इज आउटपुट पॅरामीटर. नाव इन टर्म्स ऑफ व्होल्टेज, tell me what is the output voltage of this transistor. What I said, what is the output voltage of this transistor? We cannot consider this battery, remember that, VCC. ओके, याचा आउटपुट व्होल्टेज काय असेल, व्होल्टेज सांगा आता काय असेल, व्होल्टेज सांगा. So look at here, this voltage is across now collector and emitter terminal. So that's why we can give here name, look at here, VC. जसं आपण VBE म्हटलं बाळू, तसंच आपण इथं काय म्हणणार आहोत, VCE म्हणणार आहोत. ओके, कलेक्टर आणि इमिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजेच आउटपुट व्होल्टेज. व्हेरी गुड सायली. ओके, कलेक्टर आणि इमिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजेच काय आहे, तर आउटपुट व्होल्टेज. अँड दॅट्स व्हाय वी कॅन कन्सिडर देअर VCE. ओके, कलेक्टर इमिटर व्होल्टेज. प्रॅक्टिकली आपण काय करतो भावनो, प्रॅक्टिकली व्होल्ट मीटर घेतो आणि ह्या दोन्ही टर्मिनलच्या अक्रॉस कनेक्ट करतो, म्हणजे आपल्याला त्या ट्रान्झिस्टरचा आउटपुट व्होल्टेज मिळतं. ओके, ज्यावेळी आपण व्होल्ट मीटर घेऊन ह्या दोन्ही टर्मिनलच्या अक्रॉस व्होल्ट मीटर कनेक्ट करतो, त्यावेळी आपल्याला काय मिळतं, आउटपुट व्होल्टेज मिळतं. आणि त्या व्होल्टेजचं नाव काय आहे, VCE. बिकॉज वी आर फाइंडिंग दी व्होल्टेज अक्रॉस दी कलेक्टर अँड इमिटर टर्मिनल इन कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. मी पुन्हा शब्द रिपीट करतोय, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. का, कारण जर तुम्ही कॉन्फिगरेशन चेंज केला तर हे पॅरामीटर चेंज होतात. व्हॉट आय सेड, whenever you can change the configuration at that time this input and output parameters will be changed. हे लक्षात घ्या. पण तुमच्या सिलेबस मध्ये फक्त आणि फक्त काय आहे बाळांनो, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनच आहे. त्यामुळे तुम्हाला हेच पॅरामीटर स्टडी करायचे आहेत. इज इट क्लिअर? सो इन टर्म्स ऑफ व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज पॅरामीटर कुठला असणार आहे, VCE असणार आहे. सो मी इथं लिहिलं आउटपुट व्होल्टेज पॅरामीटर VCE. सो हे पॅरामीटर्स लक्षात घ्या. आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये सुद्धा हे पॅरामीटर्स लागणार आहेत. इवन दो ट्रान्झिस्टर ऍज अ एम्प्लिफायरचं जे पुढं डेरिवेशन आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे पॅरामीटर्स लागणार आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा की कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट पॅरामीटर करंट काय असतो, IB, व्होल्टेज काय असतं, VBE. अँड VB इज नथिंग बट व्हॉट, दी व्होल्टेज अक्रॉस बेस अँड इमिटर टर्मिनल. रिमेंबर दॅट. ओके, बेस आणि इमिटर टर्मिनलच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजेच VBE आहे, not a battery voltage. Okay, not a battery voltage, remember that. Then output parameter in current, there is a IC. output parameter आपण काय कन्सिडर केलाय, IC कन्सिडर केलाय. आणि व्होल्टेज काय आहे, तर व्होल्टेज मीन्स व्हॉट, the transistor output voltage across the collector and emitter terminal, that voltage is called the VCE. Okay, voltage across collector and emitter terminal, and that's why we can give here name VCE. ओके, आणि म्हणूनच आपण बॅटरीचं व्होल्टेजचं नेम काय दिलं, VCC. मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की आपण इथं VCC का घेतोय आणि VBB का घेतोय. मी सांगितलं होतं की तुम्हाला मी पुढे जाऊन रिझन सांगेन. तर रिझन हेच आहे बाळो, पुस्तकामध्ये ह्याला VCE म्हटले, बुक मध्ये. तो ते चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. VCC म्हणजेच काय, बॅटरी व्होल्टेज. इथं आपण VCE म्हणू शकत नाही. जर VCE म्हटलं तर ते आउटपुट व्होल्टेज असू शकत नाही. का, कारण इथं रेझिस्टन्स आहे. आणि बाळांनो, ज्यावेळी सर्किटमध्ये रेझिस्टन्स असतो त्यावेळी तिथं व्होल्टेज ड्रॉप हा होतो. त्यामुळं हे व्होल्टेज, ट्रान्झिस्टरचा आउटपुट व्होल्टेज आणि बॅटरी व्होल्टेज कधीच इक्वल असू शकत नाही. इनिशियली ते इक्वल असतं. इनिशियली म्हणजेच काय, जर आपण इथं व्होल्टेज, बॅटरी व्होल्टेज प्रोव्हाइडच नाही केलं, ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन. ओके, डेरिवेशन मध्ये, ट्रान्झिस्टर अँप्लिफायरच्या डेरिवेशन मध्ये काय होतं ऍक्च्युली इनिशियली, त्यावेळी मी सांगेन. त्यावेळी आपण तेवढं व्होल्टेज इक्वल घेतो, पण अदरवाइज आपण व्होल्टेज इक्वल घेत नाही. ऑब्विसली दिस प्रॅक्टिकली व्होल्टेज इज डिफरंट. प्रॅक्टिकली बावनो हे VCE आणि VCC हे दोन्ही डिफरंट आहेत बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ रेझिस्टन्स इन ए सर्किट. सर्किटमध्ये बावनो जर आपण रेझिस्टन्स पुटअप केला तर ऑब्विसली त्या VCE आणि VCC ची व्हॅल्यू काय असते, डिफरंट असते. इज इट क्लिअर? सो हे विसरायचं नाही. मी जसे पॅरामीटर्स घेतलेत तसेच पॅरामीटर्स लक्षात ठेवायचे. ओके, सो दिस इज VCE, दिस इज VBE, बॅटरी व्होल्टेज इज VCC. लक्षात घ्या, बॅटरी व्होल्टेज VCC आहे, हे हाय व्होल्टेज आहे आणि हे लो व्होल्टेज आहे VBB. ओके, आणि इनपुट पॅरामीटर्स करंट IB, व्होल्टेज VBE, आउटपुट पॅरामीटर करंट IC अँड व्होल्टेज VC. हा पार्ट कळाला. नाव look at here. I'm going to write here now current amplification factor of this circuit.
इनपुट आणि आउटपुट पॅरामीटर्स लक्षात ठेवा. आता फक्त आपण इथं करंटचे इनपुट आउटपुट पॅरामीटर बघणार आहोत बघा. करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर, करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजेच बाळांनो मी काय सांगितलं तर करंट गेन असतं. तर याच्यामध्ये दोन करंट गेन असतात, एक आउटपुट साइडची करंट गेन आणि एक इनपुट साइडची करंट. ओके, याच्यामध्ये दोन करंट गेन असतात, त्याला आपण अल्फा आणि बीटा असं म्हणतो. ओके, वी कॅन कॉल इट अल्फा अँड बीटा. Okay, so at emitter and collector terminal we are getting beta in common emitter configuration, and across the base and emitter terminal we are getting alpha. Remember that. Okay, so आता हा अल्फा आणि बीटा कसा फाइंड आउट करायचा, तर बघा आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट म्हणजेच काय असणार आहे तर तो अल्फा असणार आहे. बघा मी पुन्हा सांगतोय, तर करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजेच करंट गेन आहे, आणि करंट गेन म्हणजेच काय असतं मी सांगितलं तर आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट असतं. आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट. तो आता मगाशी मी पॅरामीटर सांगितले. ओके, तर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये जर आपल्याला बीटा फाइंड आउट करायचा असेल, ओके, सो कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये बीटा म्हणजेच काय असतो तर करंट गेन असतो. तुमच्या बुक मध्ये बीटा डीसी दिले, ओके, पण जनरली आपण त्याला काय म्हणतो बीटा म्हणतो. डीसी साठी बीटा वेगळा असतो, एसी साठी बीटा वेगळा असतो, म्हणून त्यांनी बीटा डीसी असं म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. ओके, सो आपण इथं स्टडी करताना डीसी साठीच बीटा स्टडी करत आहोत, हे लक्षात घ्या. तो हा जो बीटा आहे, बीटा इज इक्वल्स टू व्हॉट, बीटा इज इक्वल्स टू, कारण जर आपण एसी म्हटलं की तिथं चेंज इन येतं, इक्वेशन तेच, एसी आणि डीसी मध्ये काय फरक नाहीये. ओके, मी सांगतो तुम्हाला इथं, फक्त लक्षात घ्या ती करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजेच करंट गेन आणि कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन साठी तो बीटा म्हणून कन्सिडर केला जातो. ओके, तो काय म्हणून कन्सिडर केला जातो, बीटा म्हणून कन्सिडर केला जातो कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन साठी. आणि बीटा इज इक्वल्स टू आउटपुट करंट आपण मगाशी बघितला होता आयसी आणि इनपुट करंट बघितला होता आयबी, हे लक्षात घ्या. सो दिस इज द इक्वेशन. Why it is called beta DC? Because it is fixed IC आणि fixed IB. करंट चेंज होणार नाही, हे डीसी साठी करंट आहेत असं कन्सिडर केलंय, आणि म्हणूनच इथं बीटा डीसी आयसी अपॉन आयबी घेतले. जर बीटा एसी असेल म्हणजेच काय, जर एसी सिग्नल अप्लाय केला तर ऑब्विसली बाळांनो ह्या आयसी आणि आयबी मध्ये चेंज होतो. इक्वेशन तेच, फक्त आपण इथं काय लिहितो डेल्टा आयसी अपॉन डेल्टा आयबी लिहितो, हे लक्षात घ्या. चेंज इन कलेक्टर करंट अपॉन चेंज इन बेस करंट झालं, बीटा एसी झाला आणि हा बीटा डीसी झाला. ओके, बीटा डीसी आणि बीटा एसी लक्षात आलं. हे जेई पॉईंट ऑफ व्ह्यू, नीट पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. बीटा एसी इज इक्वल टू काय असतं डेल्टा आयसी अपॉन डेल्टा आयबी, हे आपण पुढे जाऊन पण बघणार आहोत. ओके, ट्रान्झिस्टर ऍम्प्लिफायरच्या इक्वेशन्स मध्ये किंवा डेरिव्हेशन मध्ये. सो बीटा एसी इज इक्वल टू काय असतं डेल्टा आयसी अपॉन डेल्टा आयबी असतं, लक्षात घ्या. चेंज इन करंट कलेक्टर करंट अपॉन चेंज इन बेस करंट. एसी सिग्नल दिला की तिथं चेंज असतो, एवढं लक्षात ठेवा. ओके, आणि जर डीसी सिग्नल दिला तर तिथं चेंज नसतो, व्हॅल्यूज काय असतात फिक्स असतात, आणि त्यामुळे इथं आयसी अपॉन आयबी आहे. इज इट क्लिअर? सो दीज आर दी फिक्स व्हॅल्यूज, तुमच्या बुक मध्ये एवढंच दिले. ओके, आणि बीटा एसी म्हणजेच काय असतं तर एसी सिग्नल जर आपण ट्रान्झिस्टरला अप्लाय केला तर त्याचं इक्वेशन काय असेल, त्याचा करंट गेन काय असेल तर डेल्टा आयसी अपॉन डेल्टा आयबी. डेल्टा म्हणजेच काय चेंज इन कलेक्टर करंट, आणि डेल्टा आयबी म्हणजेच काय चेंज इन बेस करंट. ओके, सो ज्यावेळी आपण एसी सिग्नल देतो तो मॅग्निट्यूड कंटिन्युअसली काय होत असते चेंज होत असते, त्यामुळे आपल्याला इथं चेंज इन करंट आणि चेंज इन इनपुट करंट घ्यावं लागतं. सो दिस इज द बीटा अँड दिस इज फॉर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. आणि जो बीटा असतो बाळांनो प्रॅक्टिकली, ओके, तो काय असतो 20 to 200 असतो, हे लक्षात घ्या. सो बीटा व्हॅल्यू व्हॅरीज फ्रॉम 20 to 200, ही त्याची व्हॅल्यू असते प्रॅक्टिकली. ओके, आता जे नवीन ट्रान्झिस्टर आहे त्याच्यामध्ये बीटा आपण म्हणजेच करंट गेन आपण आतापर्यंत 500 पर्यंत ठेवू शकतो. ओके, हा गेन आहे बाळांनो. गेन म्हणजेच काय, गेन आणि इनपुटचं काय होतं मल्टिप्लिकेशन होतं, हे लक्षात घ्या.
आता बघा, जर हा आयबी इनपुट करंट असेल, नीट लक्ष द्या, आयबी जर इनपुट करंट असेल आणि आयसी जर आउटपुट करंट असेल, तर बघा इथंच मी तुम्हाला दाखवतो, आयसी इज इक्वल टू काय होणार, तर बीटा इंटू आयबी होईल बघा. आणि जर मी इनपुट करंट 20 मिली एम्पियर प्रोव्हाइड केला आणि जर बीटा मी 200 कन्सिडर केला, तर 20 इंटू 200, 20 इंटू 200, सो इट इज 4 एम्पियर. सो आयसी किती झाला बाळांनो, 4 एम्पियर झाला. लक्षात येतं का मी काय सांगतोय, म्हणजेच इथं काय झालं, तर करंटचं अँप्लिफिकेशन झालं, सिग्नलची स्ट्रेंथ इन्क्रीज झाली. इनपुटला मी किती करंट अप्लाय केला होता, 20 मिली एम्पियर. ओके, अँड आय एम गेटिंग ऍट दी आउटपुट साइड 4 एम्पियर. ओके, आउटपुट साइडला मला किती करंट मिळाला बाळांनो, 4 एम्पियर मिळाला. म्हणजेच आउटपुटला मला अँप्लिफिकेशन झालं, करंट इन्क्रीज झाला, मिली एम्पियरचा तो एम्पियर मध्ये चेंज झाला, करंटची स्ट्रेंथ इन्क्रीज झाली बा. लक्षात येतं का, इट इज बिकॉज ऑफ दी बीटा, म्हणजेच काय, इट इज बिकॉज ऑफ दी गेन. सो गेन हा फॅक्टर कशासाठी असतो, तर अँप्लिफिकेशन साठी असतो. सो नेहमी लक्षात ठेवायचं की जिथं जिथं अँप्लिफिकेशन आहे तिथं तिथं गेन हा मॅटर करतो. ओके, so there is a presence of gain whenever we can done their amplification or whenever we can use their electronic device as a amplifier. जेव्हा आपण amplifier ही डिव्हाइस यूज करतो बाळांनो, त्यावेळी तिथं गेन हा फॅक्टर येतो, कारण आपल्याला सिग्नलची स्ट्रेंथ काय करायची असते, इन्क्रीज करायची असते. बघा इथं मी गेन कन्सिडर केला 200 आणि मी इनपुट करंट कन्सिडर केला 20 मिली एम्पियर. सो व्हॉट इज द आउटपुट देअर, 4 एम्पियर. दॅट मीन्स the input current is 20 milliampere and we are getting output is 4 ampere, so obviously current will be increases. लक्षात आलं का, एम्पियर आहे ते, मिली एम्पियर नाही आहे. ओके, नाहीतर म्हणाल तुम्ही इथं 20 आहे सर, इथं 4 आहे, ही व्हॅल्यू कमी आहे. बाळांनो हे मिली एम्पियर मध्ये आहे, 10⁻³ आहे. ओके, आणि हे काय आहे, एम्पियर मध्ये आहे व्हॅल्यू. ओके, सो ऑब्विसली हा करंट काय आहे, जास्त आहे आउटपुटचा, समजतंय, आणि म्हणूनच हा गेन मॅटर करतो. सो दॅट्स वाय देयर इज अ नीड ऑफ व्हॉट, गेन. सो दिस इज फॉर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. अजून एक गेन आपल्याला स्टडी करायचा आहे, दॅट इज रिलेटेड टू कॉमन बेस. ओके, सो कॉमन बेस मध्ये पाहणो, कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट करंट इमिटर असतो, म्हणजे इमिटर करंट, आणि आउटपुट करंट काय असतो, तर आयसीच असतो. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मी लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं, त्याच्यामध्ये इनपुट करंट फक्त लक्षात ठेवा, कारण आपल्याला इथं रिलेशन शो करायचं आहे, तुम्हाला हे महत्वाचं आहे बीटा. ओके, पण इथं आपल्याला एक रिलेशन शो करायचं आहे, त्यामुळे आपण बेस कॉन्फिगरेशनचा पण मी तुम्हाला इथं करंट गेन सांगतोय. तर बेस कॉन्फिगरेशन मध्ये, कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये जो इनपुट करंट असतो तो आयई असतो, इमिटर करंट, कारण त्यावेळी बेस टर्मिनल कॉमन असतं. ओके, आणि जो आउटपुट करंट असतो तो सेम आयसी असतो. सो ज्यावेळी आपण करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर लिहितो, करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर फॉर बेस कॉन्फिगरेशन, करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर म्हणजेच करंट गेन, करंट गेन कोणासाठी लिहितोय आपण आता, हे झालं इमिटर कॉमन कॉन्फिगरेशन साठी. ओके, इमिटर कॉन्फिगरेशन साठी, आणि हे जे लिहितोय आपण ते कोणासाठी लिहितोय, बेस, कॉमन बेस साठी. हे लक्षात घ्या, कॉमन बेस साठी. तर ह्याच्यामध्ये सेम इक्वेशन, आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट, आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट, आणि इथं जो आउटपुट करंट आहे तो आयसीच आहे, आणि इनपुट करंट जो आहे तो काय असतो, आयई असतो, टोटल करंट. ओके, आयई we can consider as the input current and IC we can consider as a output current in common base configuration. आणि ह्या करंट अँप्लिफिकेशन फॅक्टरला काय म्हणलं जातं तिथं, अल्फा. हे लक्षात घ्या, इट इज डिनोटेड बाय व्हॉट, अल्फा. सो अल्फा इज इक्वल्स टू, लुक इट हियर, अल्फा इज इक्वल्स टू आयसी अपॉन आयई असतं. ओके, अल्फा इज इक्वल्स टू आयसी अपॉन आयई, अल्फा इज इक्वल्स टू IC upon IE. IE is input current of common base configuration and IC जसं आपण कॉमन इमिटर साठी मी तुम्हाला बाळांनो सांगितलं मगाशी, सिमिलरली आपण तसं सर्किट बेस कॉमन बेस साठी ड्रॉ करतो, जे मी तुम्हाला मागच्या वेळी लास्ट लेक्चरला दाखवलं होतं. कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये आपण बेस टर्मिनल काय करतो, ग्राउंडेड करतो,
आणि त्यावेळी इनपुटला आपण करंट जो घेतो तो इमिटर करंट असतो आणि आउटपुटला जो करंट असतो तो कुठला असतो, कलेक्टर करंट असतो. सो त्यावेळी आपल्याला जो फॅक्टर मिळतो कॉमन करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर, त्याला करंट गेन असं म्हटलं जातं. तो कोणासाठी असतो, कॉमन बेस साठी असतो, हे लक्षात घ्या. ओके, कॉमन बेस कॉन्फिगरेशन साठी जो आपल्याला करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर मिळतो त्याला काय म्हणतात, अल्फा म्हणतात. ओके, आणि हा अल्फा इज इक्वल टू काय असतं, आयसी अपॉन आई. ओके, आयई इज टोटल करंट, रिमेंबर दॅट. आणि आई ची व्हॅल्यू आयसी पेक्षा काय असते बाळांनो, जास्त असते. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आयई इज ग्रेटर दॅन आयसी. ओके, आयई इज ग्रेटर दॅन आय सी. ओके, नाव अल्फा आयई इज ग्रेटर दॅन आयसी. तो अल्फा जो आहे तो काय असणार आहे, ऑलवेज लेस दॅन 1. रिमेंबर दॅट. ओके, अल्फा जो आहे तो ऑलवेज लेस दॅन 1 असेल. ओके, अल्फा जो असतो तो काय असतो, नेहमी 1 पेक्षा कमी असतो, हे लक्षात घ्या. त्याची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असते. इट इज लेस दॅन 1. सो जसं मी इथं बीटाची व्हॅल्यू लिहिली आहे 20 to 200. ओके, सो दॅट्स वाय अल्फा इज ऑलवेज लेस दॅन 1. रिमेंबर दॅट. ओके, अल्फा जो आहे तो ऑलवेज लेस दॅन काय असतो, 1. तो अल्फाची व्हॅल्यू म्हणजेच करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर जो कॉमन बेस साठी आहे त्याची व्हॅल्यू नेहमी 1 पेक्षा काय असते, कमी असते. ओके, 1 पेक्षा त्याची व्हॅल्यू काय असते बाळांनो, कमी असते, हे लक्षात घ्या. हे झालं डीसी साठी. एसी साठी आपण कसं लिहिणार, सो अल्फा एसी इज इक्वल टू डेल्टा आयसी अपॉन डेल्टा आयई. ओके, अल्फा एसी इज इक्वल टू व्हॉट, डेल्टा आयसी अपॉन डेल्टा आयई. रिमेंबर दॅट. इज इट क्लिअर? एनी डाऊट इज हिअर? ओके, आता आपण ह्या दोन्ही मधलं रिलेशन बघणार आहोत. समजलंय? अँप्लिफिकेशन फॅक्टर कळाला? एनी डाऊट? एनी डाऊट? ओके, टेल मी फास्ट. इथं काय डाऊट आहे का? आपल्याला लगेचच त्याचं रिलेशन बघायचं आहे, रिलेशन बिटवीन दी अल्फा अँड बीटा, आणि आपण लगेचच प्रॉब्लेम घेणार आहोत. इथं काय डाऊट आहे? ओके, नो डाऊट. व्हेरी गुड. सो नाव there is a next point, the relation between alpha and beta. बऱ्याच वेळी बाळांनो बोर्ड एक्झामला विचारतात क्वेश्चन. ओके, डिराइव द रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा. ओके, ह्या अल्फा आणि बीटा मधलं रिलेशन काय आहे हे आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. ओके, सो हे बऱ्याच वेळी बाळांनो बोर्ड एक्झामला विचारलं जातं. सो इकडे लक्ष द्या की हे रिलेशन कसं फाइंड आउट करायचं. So I can write here now heading the relation between alpha and beta. अल्फाचं इक्वेशन लक्षात ठेवा, बीटाचं इक्वेशन लक्षात ठेवा, हे आपल्याला लागणार आहे. Okay, so look at here, the relation between alpha and beta. खूप महत्वाचा पॉइंट आहे, रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा. आणि जेई आणि नीटला त्याचे इक्वेशन्स विचारतात बाळांनो. जेई आणि नीटला त्याचे इक्वेशन्स म्हणजे फायनल इक्वेशन विचारतात आणि त्याच्यावर प्रॉब्लेम सुद्धा असतात. ओके, सो आता नीट लक्ष द्या, अल्फा आणि बीटा मध्ये काय रिलेशन असणार आहे. सो पहिलं महत्वाची गोष्ट, इन दिस डेरिवेशन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, इन दिस डेरिवेशन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट इज करंट IE इज इक्वल टू व्हॉट, IC प्लस IB. हे आपल्याला माहिती आहे. आपण हे KCL वापरून काय केलं, KCL चा यूज करून हे फाइंड आउट केलं. ओके, IE इज इक्वल टू IC प्लस IB. रिमेंबर दॅट, IE इज इक्वल टू IC प्लस IB. ओके, IE इज इक्वल टू व्हॉट, IC प्लस IB. हे आपण KCL वापरून फाइंड आउट केलं होतं. आता बघा, मगाशी मी तुम्हाला इक्वेशन सांगितले. अल्फाचं इक्वेशन काय, अल्फा इज इक्वल टू व्हॉट, अल्फा इज इक्वल टू IC अपॉन IE, IC अपॉन IE. ओके, ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया आणि ह्याला आपण इक्वेशन 2 म्हणूया. अल्फा इज इक्वल टू IC अपॉन IE. त्यानंतर बीटा काय सांगितलं मी, बीटा इज इक्वल टू IC अपॉन IB. बीटा इज इक्वल टू IC अपॉन IB. सो हे झालं इक्वेशन नंबर 3. हे 3 इक्वेशन्सचा यूज करून आपल्याला डेरिवेशन म्हणजे अल्फा आणि बीटा मधलं रिलेशन फाइंड आउट करायचं. ओके, युजिंग दिस 3 इक्वेशन्स
we can find the relation between alpha and beta. So these three equations are very important. First equation, that is IE is equals to IC plus IB. Second equation, alpha is equals to IC upon IE. Third equation, beta is equals to what? IC upon IB. Okay. Now we can divide this equation 1 by IC. Okay. नीट लक्ष द्या, मी काय म्हणतो इथं, divide equation 1 by IC. IC ने हे इक्वेशन डिवाइड करायचं, काय होईल बघा, IE upon IC is equals to IC upon IC is equals plus IB upon IC. IC get cancelled. So look at here, IE upon IC. So that is the reciprocal of alpha. Okay, alpha चा reciprocal आहे इथं. IE upon IC हा alpha चा reciprocal आहे आणि IB upon IC कुणाचा reciprocal आहे, बीटाचा. नीट लक्ष द्या, IB upon IC हा बीटाचा reciprocal आहे आणि IE upon IC हा अल्फाचा रेसिप्रोकल आहे. सो मी डायरेक्टली इथं लिहितो बघा, 1 upon alpha for this IE upon IC I can write here 1 upon alpha, reciprocal of alpha, okay, is equals to IC upon IC cancel झालं, value is 1 plus IB upon IC म्हणजेच कोणाचा रेसिप्रोकल आहे भावानो, 1 upon बीटा. ओके, बीटाचा रेसिप्रोकल आहे म्हणून मी इथं डायरेक्टली काय लिहिणार, 1 upon बीटा लिहिणार. ओके, आता मी इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय बघा. सो व्हेन वी कॅन डू हियर क्रॉस मल्टिप्लिकेशन, व्हॉट वी आर गेटिंग, बीटा प्लस 1 upon 1, बीटा प्लस 1 upon बीटा. बीटा इकडे गेलं, बीटा प्लस 1 केलं, आपण काय राहील, बीटा राहील. सो 1 upon alpha is equals to beta plus 1 upon beta. So what is the value for alpha now? So we can write here, we can take the reciprocal of this equation. Therefore alpha is equals to beta upon beta plus 1, or you can write 1 plus beta. असंही लिहू शकता तुम्ही, 1 plus beta. Is it clear? And this is the relation between what, alpha and beta. This is the first relation between alpha and beta. बाळांनो पटकन स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या बुक मध्ये नाहीये, बुक मध्ये डायरेक्टली इक्वेशन दिलेलं आहे. ओके, ते कसं आलं सांगितलेलं नाहीये, पटकन स्क्रीनशॉट घ्या. इज इट क्लियर टू ऑल ऑफ यू? एनी डाउट इज हियर? एनी डाउट? डन? ओके, व्हेरी गुड. एनी डाउट इज हियर? हाऊ इट कम्स? नो डाउट, व्हेरी गुड. ओके, सो हे इक्वेशन लक्षात ठेवा, लास्ट अल्फा इज इक्वल्स टू बीटा अपॉन 1 प्लस बीटा किंवा बीटा प्लस 1. Using this equation we can solve the problems for JEE and NEET. Remember that, and this is very important concept for JEE and NEET. Okay, भावनो JEE आणि NEET साठी हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, ह्याच्यावर बरेचसे प्रॉब्लेम्स विचारले जातात JEE आणि NEET साठी. यस, सिंपल अँड इट इज इझी टू अंडरस्टँड. व्हेरी गुड. आणखी एक इक्वेशन आहे इन टर्म्स ऑफ बीटा. हे इक्वेशन आपण अल्फाच्या टर्म्स मध्ये फाइंड आउट केलं. सिमिलरली इन टर्म्स ऑफ बीटा जर मला इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर कसं करणार बघा, हे जे इक्वेशन आहे त्याला मी नाव देतो, look at here, this equation is suppose equation number 4. ओके, आणि हे जे आपल्याला फायनल इक्वेशन मिळालं ते 5 आहे बघा. ही मी इक्वेशन जे फाइंड आउट केलं फॉर अल्फा फाइंड आउट केलं. दिस इक्वेशन इज फॉर अल्फा. ओके, सो इट इज इक्वल्स टू बीटा अपॉन बीटा प्लस 1. सो व्हॉट इज द इक्वेशन फॉर बीटा नाव? बीटाचं इन टर्म्स ऑफ अल्फा आपण फाइंड आउट करू शकतो, त्यासाठी मी हे इक्वेशन यूज करणार, इक्वेशन नंबर 4. सो लुक एट हियर, मी फक्त ते इक्वेशन रिअरेंज करतोय. लक्ष द्या नीट, हे इक्वेशन मी फक्त इथं रिअरेंज करतोय. 1 अपॉन अल्फा इज इक्वल्स टू काय आहे, 1 प्लस, हे ऍज इट इज इथं लिहितो बघा मी पहिल्यांदा, 1 अपॉन अल्फा इज इक्वल्स टू 1 प्लस 1 अपॉन बीटा आहे. ओके, सो हा 1 मी या साईडला घेईन. ओके, हा 1 जो आहे तो मी इकडे घेणार आहे बघा, 1 अपॉन अल्फा मायनस 1, हा प्लस 1 इकडे गेला लेफ्ट हँड साइडला, देयर इज अ मायनस 1 इज इक्वल्स टू 1 अपॉन बीटा. अगेन वी कॅन सिम्प्लिफाय दिस टर्म बघा, 1 मायनस अल्फा अपॉन अल्फा इज इक्वल्स टू 1 अपॉन बीटा. देयरफॉर बीटा इज इक्वल्स टू, रेसिप्रोकल घेतला, बीटा इज इक्वल्स टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. सो दॅट इज द रिलेशन फॉर बीटा इन टर्म्स ऑफ अल्फा. सो दिस इज माय इक्वेशन नंबर 6. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट, स्क्रीनशॉट घ्या त्याचा पण. अल्फा अपॉन, हा बरोबर आहे ना, अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. येस, अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. व्हेरी गुड.
ओके डन, स्क्रीनशॉट घेतला. ओके बाळांनो, बुक मध्ये इक्वेशन चुकलंय, अल्फा मायनस 1 घेतलंय. ओके ओके श्रुती, इथं इक्वेशन चुकलेलं आहे बुक मध्ये. तिथं काय घेतलंय, अल्फा मायनस 1 घेतलंय, पण ऍक्च्युली 1 मायनस अल्फा असतं, कन्फ्युज होऊ नका. ओके, बुक मध्ये हे इक्वेशन, नोट्स मध्ये आय डोंट नो ते व्यवस्थित केले का नाही जरा बघून घ्या, कारण हे इक्वेशन करेक्ट आहे बाळांनो. आणि हे इक्वेशन जेई आणि नीट साठी लागतं फॉर दी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. हे लक्षात घ्या बाळांनो, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी हे दोन इक्वेशन्स खूप महत्वाचे आहेत, अल्फा आणि बीटाचे रिलेशन मधले. ओके, जेई आणि नीट पॉइंट ऑफ व्ह्यू, अल्फा इज इक्वल्स टू बीटा अपॉन 1 प्लस बीटा, आणि इथं बीटा इज इक्वल्स टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. ओके, इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? एनी डाऊट इज हिअर? बाळांनो काय डाऊट आहे? समजले डेरिवेशन? रिलेशन कळालं? 2 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला विचारतात रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा. ओके, आणि हे तुम्हाला तिथं प्रूव्ह करायचं असतं. तो समजलं? याच्यात काय डाऊट आहे? व्हेरी गुड. आपण प्रॉब्लेम घेऊया पटकन. बुक आहे तुमच्याकडे, सो बुक मध्ये बघा लास्टच्या पेजवर याच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण पहिल्यांदा सॉल्व्ह करून घेऊया. हे इक्वेशन तिथं बुक मध्ये करेक्ट करा. अल्फा इज इक्वल्स टू सॉरी बीटा इज इक्वल्स टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. चुकून बुक मध्ये अल्फा मायनस 1 झाले, तिथं 1 मायनस अल्फा करा. सो बघा प्रॉब्लेम नंबर 18, इफ यू हॅव बुक, प्रॉब्लेम नंबर 18 बघा. द कॉमन बेस डीसी करंट गेन ऑफ ए ट्रान्झिस्टर. काय सांगितलंय? कॉमन बेस करंट सांगितलाय, म्हणजे अल्फा सांगितलाय, हे लक्षात ठेवा. मगाशीच मी सांगितलं, बेस कॉन्फिगरेशन मध्ये जो करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर असतो तो अल्फा असतो. कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये जो करंट फॅक्टर असतो तो काय असतो? अल्फा असतो. आणि कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये जो करंट गेन असतो तो काय असतो? बीटा असतो. ओके, सो बऱ्याच वेळी एक्झाम्पल मध्ये जेई आणि नीटच्या सुद्धा बऱ्याच वेळी बाळांनो एक्झाम मध्ये कॉमन बेस कॉन्फिगरेशन असं म्हणतात आणि त्याचा गेन देतात. फक्त एवढं लक्षात ठेवा, त्या गेनची व्हॅल्यू जर 1 पेक्षा कमी असेल, त्या गेनची व्हॅल्यू जर 1 पेक्षा कमी असेल तर तो अल्फा आहे. आणि जर त्या गेनची व्हॅल्यू 20 टू 200 च्या रेंज मध्ये असेल तर तो काय आहे? बीटा आहे. व्हेरी सिंपल आहे. ओके, हे लक्षात ठेवायला काही अवघड नाहीये. जर तुम्हाला कन्फ्युज होत असेल की कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनचा गेन कुठला, कॉमन बेस कॉन्फिगरेशनचा गेन कुठला, कॉमन बेसचा अल्फा, कॉमन इमिटरचा बीटा. ओके, कॉमन इमिटर मध्ये एवढं लक्षात ठेवा की ऍम्प्लिफिकेशन जास्त होतं त्यामुळे बीटा जास्त असतो, 20 टू 200 असतो. आणि कॉमन बेस मध्ये ऍम्प्लिफिकेशन कमी होतं त्यामुळे त्याचा जो गेन असतो तो कमी असतो, इट इज लेस दॅन 1. ओके, हे विसरू नका पाहून. आणि ज्यावेळी एक्झाम्पल मध्ये लेस दॅन 1 व्हॅल्यू असेल त्यावेळी डेफिनेटली तो अल्फा असेल. What I said, whenever in example JEE and NEET point of view, whenever there is a value of gain is less than 1, so always remember that that is alpha. आणि ज्यावेळी व्हॅल्यू 10 किंवा 10 पेक्षा जास्त असेल किंवा 20 पेक्षा जास्त असेल, that is बीटा. इज इट क्लिअर? एवढं फक्त लक्षात ठेवा. नाव दी फर्स्ट प्रॉब्लेम, त्यातला पहिला प्रॉब्लेम आहे बघा, काय दिले? करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर फॉर कॉमन बेस, इट इज 0.967. आता 0.967 ही व्हॅल्यू दिली आहे गेनची, म्हणजे हा काय आहे? अल्फा आहे की बीटा आहे? पटकन सांगा. दिस इज अल्फा और बीटा? अल्फा और बीटा? 0.967, दिस इज अल्फा और बीटा? Very good Payal, it is alpha. So alpha is equals to 0.967. Then in that emitter current given आहे, emitter current is equals to 10 milliampere. Look at here, emitter current given आहे 10 milliampere. प्रॉब्लेम नंबर 18 आहे बुक मधला. ओके, सो डायरेक्टली मी इथं प्रॉब्लेम लिहित नाहीये, डायरेक्टली मी इथं गिवन व्हॅल्यूज देतोय. इमिटर करंट दिलाय 10 milliampere. अँड व्हॉट इज द क्वेश्चन? द क्वेश्चन इज फाइंड IB. सो इथं IB फाइंड आउट करायचा आहे, बेस करंट. ओके, IB आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे बेस करंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता आपण अल्फाचं बाणू एक रिलेशन बघितलं होतं. अल्फा इज इक्वल्स टू काय असतं? सो नीट लक्ष द्या. अल्फा इज इक्वल्स टू इट इज IC अपॉन IE. सो इथं आपल्याकडे IE ची व्हॅल्यू आहे आणि अल्फाची व्हॅल्यू आहे. आपण IC कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आपण IC कॅल्क्युलेट करू शकतो. सो देअरफॉर वी कॅन राईट हिअर IC इज इक्वल्स टू अल्फा इंटू IE. सो अल्फा किती आहे? 0.967 इंटू IE किती आहे? IE ची व्हॅल्यू आहे बाळांनो, इट इज 10 milliampere. कॅल्क्युलेट करा किती व्हॅल्यू येते, पटकन सांगा.
आयसी इज इक्वल टू किती येते बघा 9.67 10 न मल्टिप्लाय करायचं सोपं आहे 9.67 मिली अँपिअर सो दॅट इज द आयसी इथं आयसी मिळाला आपल्याला व्हेरी गुड सूरज 9.67 मिली अँपिअर वी आर गेटिंग हिअर आयसी ओके पण आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे प्रॉब्लेम मध्ये आयबी कॅल्क्युलेट करायचं आहे हाऊ टू कॅल्क्युलेट आयबी लुक इट हिअर वी नो दॅट इक्वेशन आय इज इक्वल टू व्हॉट आयसी प्लस आयबी हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे सो या इक्वेशनचा यूज करून आपण आयबी कॅल्क्युलेट करू शकतो आयबी इज इक्वल टू व्हॉट आयई मायनस आयसी सो आयई किती आहे 10 मिली अँपिअर आयसी किती आलाय 9.67 मिली अँपिअर सो that's why IB is equals to 0.33 milliampere. Look at here, IB is equals to 0.33 milliampere. Milliampere beta, Payal, milliampere. Okay, values are in milliampere. Okay, it is clear. It is clear. Any doubt is here? Any doubt? Problem कळाला पाहणं. पुढचा प्रॉब्लेम एकदम इझी आहे. प्रॉब्लेम नंबर 19. स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुमच्याकडे सोल्युशन राहील याचं स्क्रीनशॉट काढून घ्या प्रॉब्लेम नंबर 19 बघा इन कॉमन बेस कनेक्शन अ सर्टन ट्रान्झिस्टर हॅज इमिटर करंट 10 मिलीअँपिअर अँड कलेक्टर करंट 9.8 मिलीअँपिअर देन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ बेस करंट बघा इमिटर करंटची व्हॅल्यू दिली आहे त्या प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम नंबर 19 आहे एक्सरसाइज मधला इमिटर करंटची व्हॅल्यू दिली आहे आणि बेस करंटची व्हॅल्यू दिली आहे आणि सॉरी इमिटर करंट आणि कलेक्टर करंटची व्हॅल्यू दिली आणि बेस करंट फाइंड आउट करायचं आहे म्हणजे सोपं आहे कुठलं इक्वेशन यूज करणार सांगा दोन्हीच्या व्हॅल्यू दिले इमिटर करंटची पण व्हॅल्यू दिली आहे आयई दिलेला आहे आयई ची व्हॅल्यू आहे 10 मिली अँपिअर पुन्हा सेम 10 मिली अँपिअर आणि आयसी ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 9.8 मिली अँपिअर आणि काय फाइंड आउट करा म्हणले आयबी फाइंड आउट करायचं आहे ओके सो टेल मी फास्ट आयबी काय असेल कुठलं इक्वेशन यूज करणार आहे यातलं आयई आणि आयसी गिवन आहे आयबी कॅल्क्युलेट करायचं आहे कुठलं इक्वेशन यूज करणार भावनो कुठलं इक्वेशन यूज करणार पटकन सांगा सेम इक्वेशन म्हणजे हे इक्वेशन व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सूरज आयबी इज इक्वल्स टू आयई मायनस आयसी ओके आयबी इज इक्वल्स टू आयबी इज इक्वल्स टू आयई मायनस आयसी व्हेरी नाइस पायल आन्सर करेक्ट आहे 0.2 व्हेरी गुड बेटा 0.2 सो इथं मी डायरेक्टली व्हॅल्यू लिहितो आता बघा ह्याची काही गरज नाहीये याची पण काही गरज नाहीये सोल्युशन मध्ये फक्त डायरेक्टली आपण इथं व्हॅल्यू लिहायची आहेत 9.8 मिली अँपिअर यातून मी सबस्ट्रॅक्ट करणार म्हणजे मला व्हॅल्यू जी मिळणार आहे ती किती मिळणार आहे 0.2 मिली अँपिअर सो दॅट इज द आयबी 0.2 मिली अँपिअर स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन आन्सर सर डन ओके आता लास्ट प्रॉब्लेम आहे बघा त्याच्यातला प्रॉब्लेम नंबर 20 प्रॉब्लेम नंबर 20 मध्ये काय सांगितलंय इन कॉमन बेस कनेक्शन म्हटलंय म्हणजे कॉमन बेस कॉन्फिगरेशन ओके सो गेन काय असणार आहे अल्फा असणार आहे लक्षात घ्या करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर अल्फा असतो द इमिटर करंट इज 6.28 मिली अँपिअर बघा इमिटर करंट किती दिला इथं 6.28 मिली अँपिअर अँड कलेक्टर करंट इज 6.20 मिली अँपिअर कलेक्टर करंट जो आहे तो काय दिलाय 6.20 मिली अँपिअर आणि काय फाइंड आउट करा म्हटलंय अल्फा फाइंड आउट करायचा आहे फाइंड दी कॉमन बेस डीसी करंट गेन आता बघा इथं अल्फा म्हटलेलं नाहीये सो अशा वेळी प्रॉब्लेम होतो बाळू सो त्या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय फाइंड कॉमन बेस करंट गेन आता कॉमन बेस करंट गेन म्हणजे कुठला अल्फा की बीटा तर कॉमन बेस करंट गेन म्हणजे बाळू अल्फा हे लक्षात ठेवा ओके कॉमन इमिटर करंट गेन म्हणजे कुठला तर बीटा सो जेई आणि नीटला बाळू एक्झाम मध्ये कन्फ्यूज करण्यासाठी असे सेंटेन्स यूज करतात ओके त्यामुळे मी परत परत सांगतोय बाळू कॉमन बेस करंट गेन म्हणजे अल्फा आणि कॉमन इमिटर करंट गेन म्हणजे काय लक्षात ठेवायचं बीटा ओके सो डायरेक्टली कधी कधी जेई आणि नीटला तुम्हाला डायरेक्टली नाही देणार ते बीटा फाइंड आउट करा अल्फा फाइंड आउट करा ओके सो they are using this kind of confusing statements कन्फ्यूज करण्यासाठी हे स्टेटमेंट यूज करतात प्रॉब्लेम खूप इझी असतो सोल्युशन खूप इझी असतं फक्त स्टेटमेंट्स कन्फ्युजिंग असतात
ओके, आणि त्यामुळेच आपला गोंधळ होतो. व्हेरी गुड पायल, आन्सर इज करेक्ट. सो इथं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? अल्फा फाइंड आउट करायचा आहे. फाइंड आउट करा बघूया. पायलनं फाइंड आउट केलं, तुम्ही फाइंड आउट करा. अल्फा कसा फाइंड आउट करणार? सो पहिल्यांदा तुम्हाला अल्फा साठीचं इक्वेशन माहित पाहिजे. अल्फा इज इक्वल टू आयसी आपण काय असतं, आयई असतं. दोन्हीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत भावना इथं. ओके, हे फाइंड आउट करणं महत्वाचं होतं त्या प्रॉब्लेम मध्ये. व्हेरी गुड साक्षी, हे फाइंड आउट करणं खूप महत्वाचं होतं. कारण काय दिलं होतं स्टेटमेंट? कॉमन बेस करंट गेन. ओके, कॉमन बेस करंट गेन म्हणजेच काय? अल्फा. आणि जर कॉमन इमिटर करंट गेन असतं तर बीटा असतं. ओके, सो इथं आपल्याला अल्फा मिळाला. किती आला अल्फा? 0.987. व्हेरी गुड. आता मला सांगा, याच्यामध्ये जर कॉमन इमिटर सुद्धा विचारलं असतं, कॉमन इमिटर सुद्धा विचारलं असतं याच्यामध्ये, कॉमन इमिटर करंट गेन सुद्धा फाइंड आउट करा, म्हणजे बीटा फाइंड आउट करा. काय करणार इथे? या प्रॉब्लेम मध्ये जर बीटा विचारला असतं तर काय करणार इथे? सांगा पटकन. आयसी अपॉन आयबी. आयबी कुठे आहे इथं? रिलेशन मधलं इक्वेशन युज करू शकतो बेटा. आयसी अपॉन आयबी करायला तुला पुन्हा आयई ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागेल. म्हणजे सॉरी, पहिल्यांदा तुला आयसी ची आयबी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागेल युझिंग दिस इक्वेशन, आणि मग तुला ती व्हॅल्यू पुटअप करायला लागेल. ते तरी सुद्धा येतं, पण डायरेक्टली आपण इक्वेशन मगाशी बघितलं, अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा, त्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्या. ओके, आयबी करायच्या ऐवजी आपण डायरेक्टली इथं व्हॅल्यू पुटअप करू शकतो. ओके, इथं आपण आयबी कॅल्क्युलेट करायच्या ऐवजी नेक्स्ट इथं डायरेक्टली आपण व्हॅल्यूज पुटअप करू शकतो. मला सांगायची व्हॅल्यू काय? 0.987. 1 मायनस 0.987. व्हॉट इज द आन्सर ऑफ बीटा? बीटा किती येईल सांगा पटकन. 0.987. 0 कसं येईल? 1 मायनस 0.987 आहे. 1 मायनस आहे पायल. 1 मायनस 0.987 आहे. पुन्हा चेक करा. ओके, व्हेरी गुड अब्दार. 75.9. व्हेरी नाईस. 75.9. अरे बेटा, इथं 1 मायनस आहे. 1 मायनस 0 पॉइंट आहे. 0.987. ओके सिद्धांत, व्हेरी नाईस. 75.9. व्हेरी गुड बेटा. 75.9. ओके, पटकन स्क्रीनशॉट घ्या. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. ओके, सो एक्सरसाइज मध्ये आपले सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत बानो. एनी डाउट इज हियर?